आईला कामाची गडबड काय करणार बा. अय मंगे, काय झालं? अरे चहा पाण्याचं नाश्त्याचं बघ लवकर, मला तालुक्याला जायचंय. बरं बरं करते तुम्हाला लगेच चहा नाश्ता. बस दर्शिक. हा काय ते पोहे बिहे लागली का नाही तयारीला तू? अहो करते ना, ती पोरगी गेली न कडीपत्ता आणायला. पोरा स्वरांचं काय खरंय, तू जाऊन घेऊन यायचा पाटापाटा. तर ते बसलं मोबाईलवर तिथंच नादावलं तर तिथंच नादवून. बरं बघते मी मग खाऊ. राहू दे तू तर तयारीला लाग, मी आलो कडीपत्ता घेऊन. तुम्ही हा आता पोरीला नाही लागेल, काय खरं नाही, लय फाजील झाल्यात किड. पत्ता आणायला आलेत, जास्त वेळ नाही थांबता येणार हा मला. अरे 2 मिनिटं फक्त ये, बस इथं. एक तर भेट व्हाय नाही 2-3 दिवस झालं. तुझा बाप सारखाच घरी असतोय. अरे असं कवर भेटायचं? आता माझ्या घरचे मला पोरगे बघायला लागले. तर तुझं पेपर होतात का नाही? हा रे, आता लास्ट एक्झाम आहे, शेवटचं वर्ष चालू आहे ना. बरं किती दिवस लागेल ते तुझं एक्झाम पूर्ण व्हायला? झालं, आता पुढच्या महिन्यात शेवटची एक्झाम आहे. बरं ठीक आहे, एक्झाम झाली ना लगेच तुझ्या बापाकडे जाऊ आपण. पप्पा. बरं ठीक आहे, पप्पाकडे जाऊ आपण हा. आणि त्यांना लग्नाची मागणी घालू. हा ठीक आहे, असं पण लय लांबत गेलं ना तर व्हायचं माझं दुसऱ्या पूर्वीवर लग्न. ग बस. हा मग तीच तुला सांगतोय. हा. अरे ती दाढी बिडी कोरत जा, जरा तरी चांगलं राहत जा, इटालियन कट मार. मला पण वाटलं पाहिजे बाबा माझ्या बरोबरीचं पोरग आहे. अरे परवा दिवशी दुकानात गेलतो, पण ते दाढी कुरली ना मग मी जास्त हँडसम दिसतो. मग बाकीच्या पुरीने माझ्याकडे बघायला नको म्हणून मी दाढी कुरीत नाही. हा का? हा मग ती काय आहे, आपलं कसं आहे, एकच आहे आणि परमनंट आहे, त्यामुळे बर दुसऱ्याच नाद लागायचं नाही. बर, असं आहे का? बरं तुला आवडेल का मग जातो आज दाढी करून? अरे तू चांगला दिसशील रे, माझं काय तवा. मी चांगलं दिसलं माझ्याकडे पुरी बघते आणि तोच फॉल्ट आहे. कोण नाही बघत तुझ्याकडे, एवढं असतं तर मी नसते राहिले एवढ्या वर्ष. पण तुला माहितीये का, मी जर दाढी कुरली ना आपली जोडी अशी 4 चौकात उठून दिसेल. हा, मग तुला माहिती आहे ना, मग कोर ना. ठीक आहे करतो मी. आणि एक काम कर, उद्या कर्जतला ये. माझ झाला तर इकडे राहणार भेटणं, कॉफी शॉपला भेटू. हा ठीक आहे, भेटू उद्या. काय गे कडीपत्ता नाही हिथं आली का तू? अरे शिपता रे, तू काय करतो रे इथं? तू तेच ना खाल्ल्या आळीतला, हा इकडं काय करतोय तू? आलतो तिला भेटायला. भेटायला आलता इकडं? भेटायला आलता? ऐका की मी काय सांगतोय, काय आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही तुम्हाला सांगणार होतो. सांगणार होता? हा आणि आता पकडल्यावर सगळं लागला का खोटं बोलायला? तिला विचारा, तिचं पुढच्या महिन्यात एक्झाम आहे, तेवढं झालं की मी तुमच्याकडे येणारच होतो. इकडं होतो. आणि काय ग, तुला लाज वाटत नाही का? काय चालवलंय? हो बाबा, आमचं 3 वर्ष झालं एकमेकांवर प्रेम आहे. मी तुम्हाला सांगणारच होते, पण माझे एक्झाम संपल्यावर बोलणार होतो आम्ही. 3 वर्ष झालं बापाचं तोंड काळं करते तू, आणि मला आता सांगायला लागली का? हा अरे परीक्षा बिरीक्षा एवढं महत्व आहे का तुम्हाला? त्याचं जर महत्व असतं ना परीक्षेचं, ते असलं कुठारच केलं नसतं तुम्ही. अरे शिकायला पाठवते का गु खायला पाठवते तुम्हाला? काय कालमा चाललाय? काय कालवा चाललाय? या बघा तुमचा कडीपत्ता. आणि हे कोण आहे? मला काय माहिती कोण आहे, म्हणते आमचं प्रेम आहे. कोण आहे काय? हा, हे पोरग इकडे आपल्या वावरात काय करतंय? कोण पोरग आहे विचार तिलाच. काय काय हे बघा, त्याला आलतीन तू. तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून देता तेवढं सगळ्यांसाठी चांगलं होईल. अगं बाई. तुम्हाला तर माहिती माझ्याकडे शेती, गुरं इथं, डेअरी या. अरे म्हणून काय झालं, शेती गुरण डेअरी दाखवून लग्न जुळत असतात का? हे असलं कुठं करणं शोभतं का तुम्हाला? मला आहे ना, तुम्हाला अजिबात पोरगी द्यायची नाही. अरे कोण कुठला तू ओळख ना पाळ घ्यायची? हा फक्त काय माहिती आपल्याला, खालच्या आळीला राहते. अरे पोरग चांगलं आहे का वाईट आहे का? तुझं सोयरी गणगोत कुठलं? तुम्ही करा गावात चौकशी, कळेल तुम्हाला. अरे मग तू- चौकशी आणि हा. तुझी? अरे 10 ठिकाणची स्थळं सांगून आलेत माझ्या पोरीला, आणि तुझ्या सारख्याची चौकशी करत बसू का? आता तुम्ही दुसरीकडे लग्न करायचं म्हणजे कसं? माझ्या सगळ्या मित्रमंडळाला माहिती की ही जण माझा अफेअर आहे म्हणून. अरे मग घरच्या शाने माणसाला पाठवायचं ना, तू का इकडे येतो ना रानात मी, घेऊन बसवतो? येतो मी, आईला घेऊन येतो. सगळ्या आमच्या पाहुणारावळ्यात माहिती या. अरे काय पाहतो तू? याला काही सांगा आणि त्यांना याला काही करा. तुम्ही थोड्यासाठी नका ही करू, वाटोळ करू नका माझं पण आणि तिचं पण. काय काय वाटोळं वाटोळं करू करू नका. नका? आता 4 चौकात माझी किती इज्जत जाईल, तिचं दुसरीकडे तुम्ही लग्न जमविल्यावर. आई, हे बघ माझं त्याच्यावर प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचंय. अगं काय बोलती? तुला अक्कल आहे का? हा तुला लहानपणीच मारून टाकली असती ना, हाण- तर हाणू ह्यो नका. दिवस नसता दाखवला मला. तुझ्या शिक्षणासाठी एवढ्या खास्ता काढल्या, एवढा खर्च केला, तुला शिकायची मोकळीक दिली, ह्याच्यासाठी दिली का तुला? हा? हाणू एवढा नका की. विश्वास टाकला, घराबाहेर काढली, आणि तू हे उद्योग करते का इथं? लाज कशी वाटत नाही तुला? हे बघ, आजपासून हिचा विषय सोडून द्यायचा बरं का, आणि हिला विसरून जायचं. आणि तू पण आताच्या आता माझी शपथ खाय, आई. तू त्या पोराचं नाव परत घेणार नाही, नाही तर मी इकडे लगेच बेरीज जेऊ द्यायला जाईल. आई, बघ नको. घे शपथ लगेच. ठीक आहे, काय? मी नाही बोलणार त्याच्याशी.
चला निघा, बघतो काय निघ. आणि चल गाड घरात तू पण हो पुढं. नाना तुम्ही मला तसा हिशोब तुमचं 10 दिवसाचं 48,000 दूध झालं. हो उचलमधली कपात करायचं तुम्हीच मला म्हणला मग त्यातली निम्मी 24,000 कपात केली. बर राहिलेलं 24,000 आज संध्याकाळी तुमच्या अकाउंटला येऊन पडतील. काय आपलं 5 दिवस लेट होतं ना पगाराचं, वरून पगार भेटला की 5 दिवसात आपण अकाउंटला डायरेक्ट टाकून देतो. राम राम. आणि राम राम. राम राम. काय चाललंय? काय कसं काय तुम्ही सांगितलं नाही काय नाही येणार आहेत म्हणून? हा इथं गेलो देवा दर्शनाला महादेवाच्या, तेव्हा म्हणलं जाता जाता घ्यावं गाठ म्हणलं. बरं बरं ना ना 1,22,000 रुपये तुमच्याकडे उचल राहिली बाकी. बरं हे उचल राहू द्या, पण ते काय काय चाललंय काय नेमकं तुमचं? विचार काय डोक्यात नेमका? विचार म्हणजे काय काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? काय म्हणायचं नाही, आमच्या घरची संधी आली, पसंत झालं, तुमचं झालं पसंत झालं. हा हा मग काय झालं त्याला? तर काय गोष्टी असल्या तर माणसाने स्पष्टपणे सांगत जात जावं. हा काय लपलं हो तुमच्यापासून? आता तुमच्याच मनाला विचारा, आम्ही तर तुम्हाला काय विचारलं, पण आज लोकांनी बाहेरून सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या तोंडाने सांगायला पाहिजे नाही का अर्थ? काय झालंय गोत्यात बोलण्यापेक्षा स्पष्ट सांगा की तुम्ही. तुमचं जे बाहेर चालू आहे त्या गोष्टीविषयी सांगितलं असतं आम्हाला अगोदरच. हा तर आम्ही अगोदर इथपर्यंत आलो असतो कशाला? बाहेर म्हणजे तुम्हाला ते तात्यांच्या पुरीवरचं म्हणायचंय? नाही नाही आम्ही दुसरं सांगतो. काय तुम्हाला पटावं असं तरी तुम्ही सांगावं ना. अहो होतं ते आता की कॉलेजच्या वयात तुम्हाला माहिती सगळ्यांचं असतं, पण आम्ही तो विषय कट करून टाकलेला आहे. विषय तुम्ही कट करून टाकला मान्य आहे आम्हाला, पण तुम्ही अगोदर आम्हाला सांगायला पाहिजे ना. ते आमच्यापासून लपून ठेवलं तुम्ही डायरेक्ट. आता लग्नासाठी कोणाचं किती काय असतं सगळं सांगत असायचं का? ते झालं गेलेलं आहे, भूतकाळ आहे, सोडून द्यायचा असतो. अहो तुमच्यासाठी भूतकाळ झाला हो, पण माझ्या बहिणीसाठी त्यात नवीनच आहे ना. हा 1 मिनिट लग्न झालं असतं तिथून पुढे जर काय असतं तर मग वेगळा विषय होता. आधीच एवढं नसतं लावून धरायचं. अहो आम्हाला आता लोक बोलायला लागले डायरेक्ट, तुम्ही पोरगी द्यायलाच कसं काय तयार झाला तर. त्यामुळे मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगायला आलोय, ही काय सोयरी इथून पुढे जमणार नाही. मेन गोष्ट म्हणजे काय होईल, तुम्हाला ती पोरगी दिली तर आम्हाला म्हणते शेण तोंडात घालायला माणसं जागा ठेवणार नाहीत माहिती का. त्यामुळे काय करीत काय असन ते हिथंच संपलं, विषय तुम्ही पुढं घेऊ नका. हा आणि कृपा करून सांगतो तुम्ही काय परत आमच्याकडे सोयरी जमवायला ना असं तसं विनवायला सुद्धा येऊ नका. हा चाल तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. चल रे. बघितलं ना झालेल्या गोष्टी पण किती त्रास देते. अरे आपल्या तात्याची पोरगी घे सांभाळून. मी मस्त सांभाळून घ्यायला तयार आहे, पण त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे ना. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आमच्या पुरीवर काय संबंध ठेवायचा नाही तर. नाही नाही ऐकून घेते ती बी, कळत आहे त्यांना बी. मग त्यांना तुमच्यासारखाच माणूस समजून सांगायला पाहिजे. जातो ना सांगायला. जातो काय आपण जाऊ की डायरेक्टच मग जाऊ आपण बघू. झाले तुमच्या हाताला यश आलं तर यश आलं, येणारच. झालं तर मी लगेच तयारी लागणार. बर चल हे चल आहे. काय चालत तात्या? काय नाही, चालू आहे आपल्या मागची गणगण. सगळ्याला चालू असतात. इकडं कुठं आलं नाना आज? आज तुमच्याकडे चालू आहे. आणि ह्याला कशाला आणलं इथं? कशाला आता तुमच्याकडे कशाला यायचं असतं? गाठ भेट घेतली शिव कळत आहे का? सांगता येतं. चालायचं नाना. हे बघा तुम्हाला खरं सांगू का, हा तुमचं आमचं संबंध चांगले आहेत, तुमच्या शब्दाला आपण मान देतो, पण ह्याच्याबद्दल काय सांगायला आलाय का तुम्ही? हो. तसा त्याच्याबद्दलच सांगाय आलोय. गावातली गावात आहे. ऐका काय करायचं म्हणता मग? काय नाही, तुम्ही सांगितलं तुला लांब राहा म्हणून. हा राहिला त्याला पाहुणे येत होते. मग काय झालं? पाहुण्यांनी करायला जाणं पसंत आणि करून द्यायचं लग्न त्याचं. कसं होईल लग्न सांगा बरं तुम्ही. तुम्हाला मी आधीच म्हणलं होतं सगळ्या गावात बोबाट आहे, सगळ्या पाहुण्या रावळ्याला माहिती. मग कसं बोबाटा जमलं आज करताना लग्न? बोबाटा करताना लाज नाही वाटली का तुम्हाला? बोबाटा मी नाही केला, बोबाटा होतच असतो. आणि नानांना विचारा, नानांसमोर एक पाहुणा आलते, ते काय म्हणले नाना? तुमच्याच पोरीचं नाव निघालं. बघितलं का मग? नाना यांना लाजा कशा वाटत नाही बरं? हे बघा नाना, मला आहे ना याला अजिबात पोरगी द्यायची नाही. याचं काय व्हायचंय ते उद्या. बरं का दादा, सगळं चांगलं आहे. वावर आहे, घर आहे, व्यवसाय चांगला आहे, माणसात आहे. अहो सगळं खरं आहे, पण आम्हाला नाही द्यायची गावातल्या गावात नाना. गावातले गावातच द्या, चांगले आहे. नाना आमची पोरगी शिकते अजून. त्यांच्या फक्त डोक्यातच एवढं आहे की पोरगी द्यायची नाही. त्यांना वाटतं मी वाईट आहे. तुम्ही सांगा मी कसा आहे ती. 4 माणसं चांगल्या माहिती. सगळं चांगलं आहे. अहो, सगळं चांगलं आहे, ठीक आहे नाना, पण यांनी थोडक्यात आमचा विश्वासच तोडलाय का नाही? मी एकटा ह्याच्यावर नाराज नाही, माझ्या पोरीवर बी नाराज आहे. चालूच असतंय असं. अहो चालूच असते म्हणजे काय मर्यादा नाही, फिर्यादा? नाराज हे राहिलंच पाहिजे ना. पण आता नाराजचं टायमिंग असतं ना.
नाराजपणा सोडून द्या आता. काय द्या सोडून करून. द्या आणि कसं काय करून घ्या नाना. तुम्ही मला सांगा, तुमची पोरगी किंवा पोरगा असं चुकलं असतं तर तुम्ही त्याला माफ केलं असतं का? वेळ आल्यावर हेच करावं लागलं असतं. ना ना, मी पण त्यांना सांगायचं येणार होतो, पण त्यांची पोरगी काय म्हणली, पुढच्या महिन्यात माझं पेपर आहे, तेवढं पेपर झालं की आपण दोघं जाऊ. मग ह्यात माझं काय चुकलं? त्याच्या आधी ह्यांना माहीत झालं, हा हा हा. नाही मी त्यांच्याकडे मी स्वतःहून जाणारच होतो ना. तुम्ही कसला पोरगा बघत आहे? कसलं म्हणजे काय नाना, आता आम्हाला बी पोरीचं उरकून टाकायचंय. काय करायचं तुम्हाला खरं सांगू का नाना? पोरगा निर्व्यसनी पाहिजे, दिसाय बारा पाहिजे, शेती वगैरे पाहिजे, स्वतःचं घर आणि चांगला व्यवसाय पाहिजे एखादा. हे सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यापाशी. तुम्ही फक्त हा म्हणा. अहो पण सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, हा म्हणा. आता एवढं नाना सांगत आहेत तर मग हा. बघा विचार करा ना. अहो एवढा काय बारीक विचार करता? मी चांगली सांभाळीन ना. एवढाच मुलगा एक एकुलती एक सुनी येईन माझी तर मग लिकी सारखी सांभाळीन तिला. हा, एवढा काय विचार करता बारीक? आणि जाऊ द्या, दुसरीकडे लय सासन अवतारण्या असल्या का पुरींच लय अवघड होऊन जाते. हा, म्हातारा मनुची सांभाळीन चांगली नाही, लेकराला चांगलं आहे. तुमच्या द्या. बरं चालतंय नाना. तुम्ही म्हणताय ना, होऊ द्या पोरांच्या मनासारखं. शेवटी ती सुखी तर आम्ही सुखी. आणि कसं आहे, तसंच आहे, मनाव पाहिली आहे. शेवटी कसं आहे माहिती आहे का, त्या बी एवढं म्हणते ते पोरीसारखं सांभाळीन, तर आमची काय हरकत नाही बाबा. झालं का मनासारखं? बसा. झालं का मनासारखं? झालं ना? अरे बघती काय आता, जा सरबत कर. हा, सरबत काय हो, चहा करते मी आता. सरबत नाही, चहा. हा, गोड करून लावा. हा. बरं, आज सगळंच तुमच्या मनासारखं आहे नाना. होऊ द्या काय व्हायची ती. आमच्या नाही, आपल्या मनासारखं म्हणायचं. हा बाबा, आपल्या मनासारखं. आपलं बी म्हणायचं. मनासारखं झालं. झाला ताटकाळा 1 वर्षाचा. हा मग काय पाहू दे.